झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात सर्वात कमी तापमान सध्या नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात आहे। विक्रमी फळ पिकं घेणाऱ्या या जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरल्यानं सगळ्यात मोठा फटका द्राक्षांना बसलाय। नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये पारा तब्बल 2.7 अंशांपर्यंत खाली गेलाय, तर नाशिकच्या आजूबाजूच्या परिसरात 4.4 अंश तापमान आहे। या विक्रमी थंडीनं नाशिककर प्रचंड गारठलेत। 6.4 डिग्री सेल्सिअस एवढी करण्यात आलेली आहे आणि हेच तापमान काल 6 तारखेला 4.4 एवढं नोंदवण्यात आलेलं आहे। आतापर्यंत या मोसमातील हे सर्वात कमी तापमानाची नोंद आहे। साधारणतः 2 तारखेपासून तापमानामध्ये सातत्याने उतार आहे। ग्रामीण भागात प्रत्येकी 10 किलोमीटरच्या परिसरात वेगवेगळं तापमान दाखवलं जात आहे, त्यामुळे नाजूक असलेल्या द्राक्षांना सांभाळणं कठीण झालंय। शेतकऱ्यांनी त्यामुळे द्राक्ष पिकामध्ये सुद्धा डावणी आणि साधारणतः भुरी रोगाचा मोठ्या प्रमाणात या बदलत्या हवामानाचा प्रादुर्भाव याच्यामध्ये होऊ शकतो, किंवा कृषी विभागाच्या संदेशानुसार NRC यांच्या सायंटिस्टच्या संदेशानुसार जर आपण फवारणी केली आणि विनाकारण फवारण्या जर टाळल्या तर आपण ह्या द्राक्षाच्या उत्पादन खर्चामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण बचत करू शकू। अचूक तापमानाचा आणि हवामानाचा अंदाज मिळवणं अवघड होत असल्यानं द्राक्षाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे। द्राक्षामध्ये गोडवा निर्माण होण्याची प्रक्रियाच गारठल्यानं यंदा पिकं उशिरा येण्याची शक्यता आहे, त्यामुळे नाशिकचा शेतकरी चांगलाच धास्तावलाय। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।